नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अक्षयने कंपनीचे जे काही सर्व अधिकार आहे ते रमाला दिलेले असतात। तर ते बघून रेवाचा मात्र खूपसा तीळ मात्र जळफळाट होतो। रेवा ही आपल्या कॅबिनमध्ये येते आणि रमाचा जो काही फोटो असतो तो फोटो ती समोर धरत म्हणत असते की जेव्हा जेव्हा मी काही करण्याचा प्रयत्न करत असते तर तू रमा माझ्यामध्ये येत असते। अक्षयचं अगोदर माझ्यावर प्रेम होतं पण तू सुद्धा त्यामध्ये आली। अक्षयला मिळवण्यासाठी मी ऑफिसमध्ये सुद्धा जागा मिळवली पण तेथे सुद्धा तू आली आणि अक्षयला माझ्यापासून हिरावून घेतले। तेव्हा रेवा तो फोटो जोरात आदळून फेकून देते आणि तो फोटो फुटला जाऊन काचेचे तुकडे इकडे तिकडे पडतात आणि असेच तुझ्या संसाराचे आणि तुझे मला तुकडे तुकडे करायचे। अक्षय फक्त माझा आहे आणि त्याला मिळवण्यासाठी मी वाटेल ते करणार असे रेवा खूप चिरडून म्हणत असते आणि खूप रडत अक्षय फक्त माझा आहे असे म्हणते। तर स्वतःला नंतर ती सावरते। तेवढ्या तिथे शशिकांत येतो। शशिकांत म्हणतो, काय ग रेवा, काय झाले आणि ही फोटो फ्रेम का फोडली तू? तर लगेच रेवा ही रडतच म्हणत असते की बाबा, रमा कायम माझ्यामध्ये येत असते। शशिकांत म्हणतो की अगं, फ्रेम फोडून काय होणार, उलट तुझंच नुकसान होईल आणि फ्रेमचं सुद्धा, आणि असे केल्याने तुला थोडीच जागा मिळणार आहे का? रेवा म्हणते की मला खरंच काय करावे ते समजत नाही। तर लगेच शशिकांत म्हणतो की रेवा, असे आहे, व्यक्तीचा जो काही प्लस पॉइंट असतो ना तोच त्या व्यक्तीचा वीक पॉइंट सुद्धा असतो। त्यामुळे तू रमाचा वीक पॉइंट जो आहे ना तो शोधून काढ आणि त्यावर तू घाल म्हणजे तिला ब्लॅकमेल कर। तर रेवा म्हणते की कशाबद्दल बोलता बाबा तुम्ही, म्हणजे काय, मला काहीच समजत नाही। शशिकांत म्हणतो की तुम्ही तर खूप जुन्या मैत्रिणी, मग तिचा आत्मसन्मान काय आहे तो तू शोधून काढ। आणि तिची या घरात यायची सुद्धा लायकी नव्हती। साबुदाणा वडा विकणारी ती एक बाई होती पण तिचं नशीब चांगले आहे म्हणून ती मुकादमांची सून बनली। आणि याच आत्मसन्मानामध्ये तू हात घाल म्हणजे ती जागच्या जागी कोसळणार, नाहीतर ती तुला थोडीशी सुद्धा जुमावणार नाही असे शशिकांत रेवाचे कान भरू लागतो। तेव्हा रेवा म्हणते की हो, आता मी बघते काय करायचे ते, आणि थँक्स आणि फादर इन लॉ। तर शशिकांत म्हणतो की आता मी तुला प्रॉमिस करतो की मी तुझा नक्की फादर इन लॉ नक्की होणार। त्यानंतर इकडे सीमा ही रमा ऑफिसमध्ये गेलेली असते म्हणून तिच्या टेन्शनमध्ये असते। आरती येते आणि आरती सीमाला म्हणते की मोठी आई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका। तर सीमा म्हणते की अगं टेन्शन नाही, पण ती महामाया आहे ना तिथे, ती रेवा। तेवढ्यात अक्षय आणि रमा हे खुश होऊन येतात। तर लगेच अक्षय म्हणतो की आई, काय झाले तुला माहिती आहे का? मिसेस परेरांनी जे काही रमाने केलेले पदार्थ आहे ते इतक्या आवडीने खाल्ले आणि खरंच त्यांना ते पदार्थ खूप आवडले। तर सीमा आणि आरती खूपच खुश होतात आणि सीमा खुश होऊन म्हणते की मला माहिती होते रमा, तू हे युद्ध नक्की जिंकणार, म्हणून देवापुढचे आरतीचे ताट घेऊन सीमा ही रमाला ओवाळते आणि माझी सून आज पहिल्यांदा युद्ध जिंकून आली। पूर्वीसारखे जे काही लोक हे ते ओवाळत होते तसे मी सुद्धा रमा आज तुला ओवाळणार। तर सीमा ही रमाचे मस्त असे औषण करते। रमा म्हणते की आई, हे युद्ध नाही। तर लगेच सीमा म्हणते की अगं रमा, याला युद्धच म्हणतात की घरातील सर्व काम करून बाहेर जाणे ही तारेवरची कसरतच असते आणि ही तारेवरची कसरत तुला रमा कायम करायची। तर रमा खुश होऊन सीमाचा आशीर्वाद घेते आणि यशस्वी हो असं सीमा म्हणते। त्यानंतर इकडे जान्हवी आपल्या नखांना नेलपेंट लावत असते आणि तेथे रमा येते आणि रमा ही जान्हवीला म्हणते की जान्हवी ताई, मला तुम्ही जी काही मदत केली ना त्याबद्दल मला तुम्हाला थँक्यू म्हणायचे। तर लगेच जान्हवी म्हणते की हे सगळं मी माझ्या बेबीला खुश करण्यासाठी केले। रमा म्हणते की म्हणजे काय? तर लगेच जान्हवी म्हणते की माझ्या बेबीला असे वाटते की मी खरंच खूप वाईट आहे, मग मी वाईट नाही हे दाखवून देण्यासाठी मी हे सर्व केले आणि हे जे काही केले ना ते फक्त मी एकदाच करणार, असे परत परत नाही करणार। तर रमा म्हणते की जान्हवी वहिनी असे का बोलतात? आपलं त्या दिवशी काय ठरले? आपल्या कुटुंबासाठी आपल्याला एकत्र येऊन हे सर्व करावेच लागणार आणि आपण त्यासाठी मस्त असे फ्रेंडसुद्धा झालो। त्या दिवशी तुम्ही नाही का म्हटल्या? तर लगेच जान्हवी म्हणते की अगं, मी त्या दिवशी म्हटले पण आता नेक्स्ट टाईम जशी सिच्युएशन असेल तसे मी ठरवेल। रमा म्हणते की जान्हवी ताई, असे का वागता? तुम्ही खरंच खूप चांगल्या आहात आणि तुमच्यात जो काही चांगुलपणा आहे ना तो का असा मारून टाकता? तर जान्हवी आणखीनच चिडते आणि रमाला म्हणते की जर असेच कायम वागत राहिले तर घरातल्यांना संशय येईन की मी असे इतकी का बदलले आणि मला सुद्धा माझ्या मनाला ते वाईट वाटेल। त्यामुळे मी जे काही ठरवले आहे की मी अशीच राहणार, बदलणार नाही।
तर रमा म्हणते की हो तुम्ही ठीक आहे, पण आत्ता जे काही वागलात ना त्याबद्दल जान्हवीताई मी तुम्हाला हे गिफ्ट्स आणलेलं आहे. तर लगेच जान्हवी म्हणते की मी नेलपेंट लावते, तू तिकडे ठेव, आणि तसे तरी काय असणार, रस्त्यावरची एक काहीतरी वस्तू असणार. तर ते ऐकून रमाला थोडेसे वाईट वाटते. रमा बाहेर निघून जाते. तर लगेच जान्हवी ते गिफ्ट्स उचकते. तर त्यामध्ये आनंद आणि जान्हवीचा एक मस्त फोटो फ्रेम असते. ती बघून जान्हवी मात्र खूपच खुश होते. आणि त्यानंतर इकडे आरती आपल्या रूममध्ये असते. तर अभिषेक तेथे आलेला असतो. तेव्हा अभिषेक आरतीला सॉरी बोलतो आणि तुझा माझ्यावर जो काही राग आहे तो गेला का असे विचारतो. तर लगेच आरती म्हणते की नाही अजून, आणि मी हे बघ ना, मी इथे बसले आहे आणि बोलतेस ना तुझ्याबरोबर. तर अभिषेक रडतच म्हणतो की नाही आरती, जशी माझी पहिली आरती होती तसे तू आत्ता माझ्याबरोबर नाही वागत. आरती म्हणते की अभि तूच मला तसे वागण्यासाठी हा भाग पाडतो, कारण तुझ्यासाठी ती एक गोष्ट असेल पण माझ्यासाठी ते पुष्कळ काही होते. आणि ज्या दिवशी तू सर्वांसमोर मला खोटारडी म्हणून सिद्ध केले त्या दिवशी आपल्यामध्ये खूप मोठा असा दुरावा आला. अभिषेक म्हणतो की खरंच मला असे करायचे नव्हते, माझी चूक झाली. तर लगेच आरती म्हणते की जी गोष्ट तुम्हाला विश्वासात घेऊन करायला हवी होती ती गोष्ट तू सर्वांसमोर केली, आणि तुझ्याकडे जर बघितले तर तू माझ्यावरचा जो काही अविश्वास आहे का तो मला आठवतो, त्यामुळे मी काय करू, कसे वागू. तर लगेच अभिषेक म्हणतो की अगं तुला अविश्वास दिसतो पण काळजी का दिसत नाही आरती. अभिषेक म्हणतो की त्या दिवशी मी जे काही वागलो ती खूप मोठी चूक होती, पण आपल्यातलं आता हे अंतर तुला मिटावे लागणार, आणि तू जे काही वागतेस ना ते जर तू अशीच वागत राहिली तर लगेच आपल्यामधील जे काही दुरावा आहे तो कधीच मिटणार नाही, पण तुला आरती नक्की बदलावे लागेल आपल्यासाठी तरी. त्यानंतर इकडे अक्षय पार्वती आजीसमोर रमाला सर्व काही कामाची ट्रेनिंग देत असतो. म्हणजे अगोदर तू आलेला कच्चा माल आहे तो तपासून घेणे आणि तुझी एक कामाची जागा ही अलाउट केली जाईल, आणि त्यानंतर तुझ्याबरोबर 4 माणसं असतील, त्यासाठी त्या माणसांना तू चांगलं ट्रेनिंग दे आणि तयार कर. आणि कोणीही तुझी मदत करणार नाही, मध्ये लुडबुड सुद्धा करणार नाही. दिवसाच्या शेवटी तुम्हाला रिपोर्ट दाखवायचा. तर तेवढ्यात जान्हवी ही धावतच येते आणि जान्हवी म्हणते की अक्षय ते बघ ना, आपल्या बंगल्यामध्ये एक खूप घाणेरडे कुत्र आलेले आहे, त्याला तू प्लीज हाकलव ना. तर लगेच रमा म्हणते की जान्हवीताई अहो घाणेरडे काय आहे त्यामध्ये. तर लगेच जान्हवी म्हणते की अगं तुला माहिती आहे का त्याच्या अंगावर किती जेम्स आहे आणि किती घाणेरडे आहे ते, प्लीज अक्षय त्याला एकदा हकलून दे. असे बोलून जान्हवी ही आतमध्ये निघून जाते. अक्षय म्हणतो की किती रिॲक्ट होते ही. तर लगेच रमा म्हणते की थांबा 1 मिनिट, मी त्या कुत्र्याला काहीतरी अन्न खायला घेऊन येते. अक्षय म्हणतो की काय रमा, आपल्या इथे काम चालले. तर रमा किचनमध्ये त्या कुत्र्याला काहीतरी खायला आणण्यासाठी जाते. पार्वती आजी म्हणते की काय रे अक्षय, झाल्या का नोट्स काढून, आणि कुणाबरोबर वेळ वाया घालतो तू, 8वी शिकलेली मुलगी आहे, तिला ही सर्व जमणार आहे का, आणि तिच्यावर विश्वास टाकून तू खरंच खूप मोठी चूक केली. तर अक्षयला पार्वती आजीचा सुद्धा राग येत असतो. तेव्हा रमा त्या कुत्र्यासाठी एक दूध आणि खूप काही बिस्किटे घेऊन बाहेर जाते आणि अक्षयला म्हणते की मी लगेच येते. त्यानंतर इकडे शशिकांत हा नैनाकडे आलेला असतो आणि नैना शशिकांतला म्हणत असते मला घर घेण्यासाठी तू कधी पैसे देणार आहे. शशिकांत म्हणतो की देणार आहे ना ग, मी सर्व काही व्यवस्था करून ठेवली, पण त्या अगोदर मी तुझ्या फ्लॅटचे सर्व काही पेपर्स बघणार आणि मग तुला पैसे देणार. तर नैनाला खूप मोठा धक्का बसतो. नैना विचारते की म्हणजे काय. शशिकांत म्हणतो की तुला माहिती आहे ना बिल्डर लोक कसे असतात, त्यामुळे मी अगोदर पेपर्स चेक करणार आणि मग तू त्यावर सही कर. नैना म्हणते की शशी हे काय करतोस, लोकांना जर समजले तर ते भाव वाढवतील, त्यामुळे मला स्वतः हे घर घ्यायचे. शशिकांत म्हणतो की अगं वाढून दे, मी तुला 25 लाखाऐवजी 50 लाख देईल, पण अगोदर मला पेपर्स बघून दे आणि मग मी तुला पैसे देईन. शशिकांत म्हणतो की तुझा पळून जायचा प्लॅन होता आणि आता तो कॅन्सल झाला ना. तर नैना म्हणते की अरे तुझ्याशिवाय मला कोण आहे, मी कशाला असे वागू. त्यानंतर तेवढ्यात जान्हवी धावत येते आणि त्या कुत्र्याला हकलवले का असे विचारते. तेवढ्यात रमासुद्धा त्या कुत्र्याला अन्न देऊन बाहेरून येते आणि जान्हवीताही नाही हकलले, पाऊस आहे तो कुठे जाईल असे ती जान्हवीला म्हणते. रमा म्हणते की पाऊस झाला का तो जाईल, पण तोपर्यंत त्याला इथे आडोशाला बसून द्या आणि आता मी त्याला खायला सुद्धा देऊन आले. तर जान्हवी म्हणते की अगं तू खायला का दिले त्यालाच, तो परत परत येते येईल. रमा म्हणते की जान्हवीताई माणसाप्रमाणे आपण प्राण्यांच्या सुद्धा भावना ह्या समजून घ्यायला हव्यात, आणि आताच पावसाळा आहे त्यामुळे तो रस्त्यावर जे काही सडलेले आहे का ते खाणार का. तर जान्हवी चिडते आणि मी त्याला जन्म घेण्यासाठी सांगितला होता का, मग मी का त्याचा विचार करू असं रमाला म्हणते.
रमा म्हणते की नाही, पण हे जीवनचक्र आहे, माणसाने सुद्धा प्राण्यांची काळजी घ्यायला हवी का नको? तर अक्षय हे सर्व बोलणे ऐकून रमावर मात्र खुश होत असतो. रमा म्हणते की पावसाळ्यात उन्हाळ्यात आपण प्राण्यांची पक्ष्याची काळजी घ्यायला हवी का नको? त्यांची काळजी कोण घेणार? तर जान्हवी म्हणते की रमा, आता तुझी ही फिलॉसॉफी बाद झाली आणि तुला जर इतका पुळका असेल आणि आता प्राण्यांचा पुळका सुद्धा तुला वाटायला लागला, माणसाचा पुळका तर होताच, पण मला नाही ऐकायचे हे. इतका चांगुलपणा मला नाही झेपत, त्यामुळे तो घाणेरडा आहे आणि तो कुत्रा येथून जायलाच हवा. आणि जेव्हा तो इथे घाण करेल ना, तेव्हा तुला कळेल, असे बोलून जान्हवी आतमध्ये जाते आणि रमासुद्धा. तेव्हा पार्वती आजी ही अक्षयला म्हणत असते की बघितले का, कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे असते, याची समज ह्या मुलीला कधी येणार आहे. अक्षय, मला खरंच खूप डाऊट आहे या मुलीवर. तर अक्षय मात्र पार्वती आजीकडे लक्ष देत नाही आणि रमाला आवाज देऊन तो बोलावतो. तेव्हा रमा ही घाईने येते आणि मी फक्त हात धुवून येते, अक्षयला म्हणते. आणि पार्वती आजी म्हणते की बघा तुम्ही काय करायचे ते, असे बोलून पार्वती आजी ही आतमध्ये निघून जाते आणि रमा अक्षयजवळ आलेली असते. आणि अक्षय कामाबद्दल सर्व काही माहिती रमाला देत असतो. त्यानंतर इकडे आरती आणि सीमा बसलेले असतात. तर नैनाचा फोन सीमाच्या मोबाईलवर येतो. आरती म्हणते की नैनाने खरंच खूप मोठी कामगिरी केली, त्यामुळे तिचे आभार माना. तर लगेच सीमा नैनाचा फोन घेते आणि आज रमाला जे काही प्रोजेक्ट मिळालं ना, हे सर्व तुझ्यामुळे आणि तुझ्यामुळेच हे सर्व शक्य झाले, म्हणून ती नैनाचे आभार मानत असते. नैना मात्र टेन्शनमध्ये असते. तेव्हा नैना म्हणते की सर्व काही ठीक आहे, पण एक प्रॉब्लेम झाला. शशिकांत जे काही मला पैसे देणार होते ना, आता ते पैसे मला ते प्लॉट जेव्हा बघणार तेव्हा देणार. तर सीमा घाबरते. तर नैना म्हणते की हो काकू, आपला जर काही असं झाले तर प्लॅन हा चौपट होईल. तर लगेच सीमा म्हणते त्यांना काही संशय तर आला नाही ना? तर नैना म्हणते की मला सुद्धा असेच वाटते. तर सीमा आणि आरतीला मोठा धक्का बसतो. तर हा भाग येथे संपतो. त्यानंतर इकडे पुढील भागामध्ये रमा ही आपल्या ऑफिसमध्ये जायला निघलेली असते. मात्र रेवाचा खूप जळफळाट होत असतो आणि रेवा ही रमाला म्हणत असते, रमा तू मुकदमांना बुडवणार, तू अक्षयची बायको म्हणून मालकीन झाली, पण यामध्ये तुझी योग्यता आणि कष्ट काहीच नाही. तर रमा रेवाला म्हणते की अगं, मी या कंपनीची मालकीन जरी झाली असले तर कष्ट काय असते हे मला चांगलेच माहिती आहे, म्हणून मी कामगारांच्या खांद्याला खांदा लावून या कंपनीची प्रगती कशी करते ते तू बघतच राहा, तेव्हा माझी योग्यतासुद्धा तुला समजेलच. तर रेवाचा मात्र आणखीनच जळभाट होतो.